नमस्कार मित्रांनो आज एक भव्य दिवस ओपनचं मैदान पार पडतंय आहे एक युरा केसरी आणि याच मैदान मित्रांनो मोठमोठी महारथी आलीच होती. त्याचबरोबर एक प्रमुख आकर्षण ज्या जोडीला बघण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र आतुर झाला होता असा जोड आज जुळून आला तो म्हणजे दशमेंद्र केसरी बकासूर आणि बिनजोडचा बेताज बादशाह मथुरा 1001 हा जोड मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर जुळून आला. आणि हाच जोड मित्रांनो आपल्याला गट क्रमांक 27 मध्ये पाहताना पाहायला मिळाला. या गटामध्ये सुट्टा निकाल घेतला होता आणि याच गटामध्ये एक टॉपची जोडी सुद्धा होती छत्रपती संभाजीनगरची. त्या जोडीला काटाकीर अशा लढतीत निकालावरती सुट्टा निकाल घेतला बकासूर आणि मथुरने. पण तेव्हाच मित्रांनो कुठेतरी एक चर्चा चालू होती की गाडीला म्हणावं असं स्पीड लागलं नाही, सेमीला हार होऊ शकते अशी कुठेतरी एक चर्चा होती. तर मित्रांनो या मैदानातील 54 गट पळून आले. त्यानंतर सेमी क्रमांक एक सुटला. सेमी क्रमांक 1 मध्ये बकासूर आणि मथुरा हे होते. तास क्रमांक 4 होते. याच सेमीमध्ये मित्रांनो बालमा आणि थैमान हे सुद्धा एक टॉप जोडी होती. आणि त्यानंतर मित्रांनो सांगितलं जात होतं की या दोन गाड्यामध्ये काटाकीर अशी लढत होईल. मित्रांनो हा सेमी सुटला. सेमी सुटल्यानंतर सगळ्या जोड्या चांगलं स्पीड लागलं होतं संपूर्ण सगळ्यात 7 ते 7 गाड्यांना. पण मित्रांनो निकालावरती एवढं पब्लिक होतं की लाईव्हला काहीच नीट समजलं नाही. पण मित्रांनो असं समजतंय की या सेमीमध्ये काटाकीर अशा लढतीत बगीरा आणि सिकंदर या गाड्यांनी निकाल घेतला आहे असं समजतंय. मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या सेमीमध्ये निकाल कोणी घेतला? बकासूर आणि मथुरा सेमीला खरंच हार झाली का? कमेंट करून नक्कीच सांगा. असं नाही मित्रांनो खेळ म्हणल्यावर हार जीत होत असते. नक्कीच एका टॉपच्या मैदानामध्ये पुन्हा एकदा हा जोड जुळून येईल आणि गुलालाची मानकरी होतील हेच अपेक्षा आणि सेवागिरी महाराजांच्या चरणी प्रार्थना. चला तुम्ही भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये.